नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपण एका अशा विलक्षण प्रवासाचे साक्षीदार होणार आहोत जो खऱ्या अर्थाने अंगावर काटा आणणार आहे. विचार करा, रामेश्वरमच्या एका छोट्याशा गावातून आलेला एक सर्वसामान्य मुलगा पुढे जाऊन देशाचा सर्वोच्च नेता आणि भारतीय क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा जनक कसा बनतो. आज आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याच या अचंबित करणाऱ्या प्रवासात डोकावणार आहोत. त्यांची अफाट जिद्द आणि देशाप्रती असलेलं समर्पण आपण अगदी जवळून समजून घेणार आहोत. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण त्यांच्या बालपणातील संघर्षापासून सुरुवात करणार आहोत. त्यानंतर सुरुवातीच्या काळात त्यांनी आव्हानांचा कसा सामना केला, भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम शून्यातून कसा उभा केला आणि लोकांचे राष्ट्रपती ही ओळख कशी मिळवली, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सुरुवात करूया त्यांच्या रामेश्वरममधल्या बालपणापासून. तुम्हाला माहितीये का, या महान प्रवासाची सुरुवात कुठून आणि कशी झाली? 1931 मध्ये एका अतिशय सामान्य आणि गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरचा नौकेचा व्यवसाय बुडाल्यामुळे कुटुंबाला मदत करण्यासाठी लहानग्या कलामांना चक्क रेल्वे स्टेशनवर दिनमणी या वर्तमानपत्राचे गठ्ठे लिकावे लागले. पण त्यांच्या आयुष्याला खरी कलाटणी एका छोट्याशा प्रसंगाने मिळाली. शाळेत असताना त्यांचे शिक्षक शिवसुब्रमण्यम अय्यर यांनी फळ्यावर एका उडणाऱ्या पक्ष्याचं चित्र काढलं होतं आणि पक्षी कसे उडतात हे त्यांनी इतक्या जिवंतपणे समजावून सांगितलं की तो एकच क्षण त्या शाळकरी मुलाच्या मनात कायमचा कोरला गेला. या एका साध्याशा क्षणाने नुसती एका व्यक्तीची नाही तर संपूर्ण देशाच्या एरोस्पेस कार्यक्रमाची पायाभरणी केली असं म्हणायला नक्कीच हरकत नाही. आता हे कुतूहल फक्त बालपणीची हौस नक्कीच नव्हती बरं का, तो त्यांच्या भविष्याचा मजबूत पाया होता. त्यांनी सेंट जोसेफ कॉलेजमधून भौतिकशास्त्रात पदवी तर घेतली, पण त्यांना फक्त पुस्तकी ज्ञानात अडकून राहायचं नव्हतं. त्यांना खऱ्या अर्थाने आकाशात झेप घ्यायची होती. म्हणूनच त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच MIT मधून एरोस्पेस इंजिनिअरिंग निवडलं. एक स्वप्न कसं हळूहळू वास्तवात उतरत होतं ते आपल्याला यातून स्पष्ट दिसतं. पण हा रस्ता वाटतो तितका सोपा नव्हता. MIT मध्ये असताना त्यांच्या आयुष्यात अशी काही वळणं आली ज्यांनी त्यांच्या खऱ्या क्षमतेची आणि संयमाची कठोर परीक्षा घेतली. एक प्रसंग असा आहे जो आपल्याला खूप काही शिकवून जातो. त्यांच्या डोक्यावर स्कॉलरशिप गमावण्याची टांगती तलवार होती. अशातच MITचे डीन प्राध्यापक श्रीनिवासन यांनी त्यांना एक अत्यंत कठीण असं लो लेव्हल अटॅक एअरक्राफ्टचं डिझाईन पूर्ण करण्यासाठी अवघ्या 3 दिवसांची मुदत दिली. विचार करा, फक्त 3 दिवस. हा अक्षरशः अशक्यप्राय वाटणारा टास्क होता. पण या प्रचंड दबावाखाली कलाम अजिबात डगमगले नाहीत. त्यांनी ते आव्हान यशस्वीपणे पूर्ण केलं. नंतर स्वतः डीननेच हसून कबूल केलं की मी मुद्दाम तुझ्यावर तणाव टाकून तुझी परीक्षा घेत होतो. आणि डॉक्टर कलाम त्या परीक्षेत 100% उत्तीर्ण झाले होते. इथे त्यांच्या आयुष्यात एक अतिशय रंजक आणि तितकाच हृदयद्रावक क्षण आला. त्यांना फायटर पायलट बनायचं होतं. भारतीय हवाई दलात फायटर पायलटच्या फक्त 8 जागा होत्या आणि दुर्दैवाने कलामांचा क्रमांक 9वा आला. त्यांचं ते स्वप्न अवघ्या एका क्रमांकाने हुकलं. त्यांना त्यावेळी किती वाईट वाटलं असेल ना. पण नियतीचा खेळ बघा. याच अपयशामुळे त्यांनी संरक्षण मंत्रालयात प्रवेश केला आणि पुढे जाऊन तेच डॉक्टर कलाम देशाचे राष्ट्रपती बनले. म्हणजेच त्याच सशस्त्र दलांचे सर्वोच्च सरसेनापती झाले. हे खरोखरच थक्क करणार आहे. सुरुवातीचं अपयश आपल्याला किती महान ध्येयाकडे घेऊन जाऊ शकतं याहून उत्तम उदाहरण कोणतं असेल. आणि इथूनच सुरुवात झाली भारताचा चेहरामोहरा बदलणाऱ्या एका सुवर्ण काळाची. भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम कसा उभा राहिला ते आता आपण बघूया. संरक्षण मंत्रालयातून पुढे इस्रोमधील त्यांचा प्रवास हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. 1989 मध्ये पहिल्या उपग्रह प्रक्षेपणाच्या वेळी त्यांना अपयश आलं होतं. पण ते खचून गेले नाहीत. त्यातून धडा घेत अवघ्या एका वर्षानंतर म्हणजे 1980 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली SLV-3 या पहिल्या स्वदेशी प्रक्षेपण यानाने रोहिणी उपग्रह यशस्वीरित्या अंतराळात सोडला. या एकाच झटक्यात भारत जगातील मोजक्या अंतराळ महासत्तांच्या पंक्तीत जाऊन बसला आणि डॉक्टर कलाम हे खऱ्या अर्थाने देशाचे हिरो बनले. इस्रोमधल्या या भव्य यशानंतर 1980च्या दशकात ते परत DRDOमध्ये आले. तिथे त्यांनी IGMDP या एका अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. याचा मुख्य उद्देश काय होता माहितीये? एकाच वेळी अनेक क्षेपणास्त्रांचा विकास करून भारताला संरक्षण क्षेत्रात पूर्णपणे स्वयंपूर्ण बनवणं. परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता स्वतःची ताकद उभी करण्यासाठी उचललेलं हे एक अतिशय धाडसी पाऊल होतं.
आणि या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी जे साध्य केलं ते अफाट आहे. अग्नी आणि पृथ्वीसारखी शक्तिशाली क्षेपणास्त्र, तसेच आकाश, त्रिशूल आणि नाग ही सगळी क्षेपणास्त्रे त्यांनी आणि त्यांच्या टीमने यशस्वीपणे विकसित केली. या तांत्रिक प्रगतीमुळे भारताची लष्करी ताकद कित्येक पटींनी वाढली. आज संपूर्ण जग त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया असं का म्हणतं, याचं अगदी अचूक उत्तर ह्याच अतुलनीय योगदानामध्ये दडलेलं आहे. क्षेपणास्त्र क्षेत्रात क्रांती घडवल्यानंतर त्यांनी भारताला जागतिक महासत्ता म्हणून प्रस्थापित करण्यात कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ते आपण पाहूया. 1998च्या पोखरण-2 अणु चाचण्या तुम्हाला नक्कीच आठवत असतील. हा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत गुप्त आणि संवेदनशील टप्पा होता. त्यावेळी डॉक्टर कलाम हे पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आणि DRDOचे सचिव होते. ऑपरेशन शक्तीचे मुख्य समन्वयक म्हणून त्यांनी अतिशय महत्त्वाची तांत्रिक जबाबदारी पार पाडली. लष्कराच्या वेशात राहून अत्यंत गोपनीय पद्धतीने त्यांनी या 5ही स्फोटांचं यशस्वी समन्वय साधलं आणि यामुळेच भारत औपचारिकरित्या एक अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून जगासमोर ताठ मानेने उभा राहिला. देशाला लष्करी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सुरक्षित केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात आणखी एका विलक्षण पर्वाला सुरुवात झाली. ते म्हणजे लोकांचे राष्ट्रपती म्हणून त्यांचा अविस्मरणीय कार्यकाळ. 2002 मध्ये ते भारताचे 11वे राष्ट्रपती बनले. ते पहिले शास्त्रज्ञ आणि अविवाहित राष्ट्रपती तर होतेच, पण त्यांची खरी ओळख होती ती त्यांचा साधेपणा आणि सर्वसामान्यांशी असलेला त्यांचा थेट संवाद. त्यांनी अक्षरशः राष्ट्रपती भवनाची दारे विद्यार्थ्यांसाठी आणि सामान्य जनतेसाठी उघडी केली. प्रस्थापित प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्यांनी देशभरातल्या 100हून अधिक शाळांना भेटी दिल्या. ते नुसते एक घटनात्मक प्रमुख नव्हते, तर ते मनातून शेवटपर्यंत एक उत्साही शिक्षकच राहिले. एक खूप महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे. त्यांची बुद्धिमत्ता फक्त अंतराळ किंवा लष्करी क्षेत्रापुरती मर्यादित नव्हती. त्यांच्या मनात एक निखळ मानवतावाद होता. हृदयरोगाच्या रुग्णांसाठी त्यांनी तयार केलेला अतिशय स्वस्थ असा कलाम राजू स्टेंट असू दे किंवा पोलिओग्रस्त मुलांसाठी 3 किलोवरून चक्क 300 ग्रॅमवर आणलेले कार्बन पॉलिमर कॅलिपर्स असू देत, या शोधांनी सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणला. यासोबतच ग्रामीण भारताच्या विकासासाठी त्यांनी पुरा PURA मॉडेलसारखी एक अतिशय प्रगत संकल्पनाही मांडली. 2007 मध्ये त्यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपला, पण एक मार्गदर्शक म्हणून त्यांचा देशावरील प्रभाव मात्र त्यानंतर अधिकच गडद होत गेला. एक विचारवंत म्हणून त्यांनी भरपूर लेखन केलं. विंग्स ऑफ फायर, इग्नायटेड माइंड्स, इंडिया 2020 ही त्यांची पुस्तकं नुसतं साहित्य नाहीयेत, तर ती राष्ट्राच्या उभारणीसाठी दिलेली एक जिवंत ब्लूप्रिंट आहे. त्यांनी विज्ञानाला नेहमी नैतिकतेची जोड दिली. भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचं त्यांचं स्वप्न या पुस्तकांमधून अगदी स्पष्टपणे झळकतं. आजही लाखो तरुण ही पुस्तकं वाचून प्रेरित होतायत. हेच त्यांच्या विचारांचं खरं यश आहे. त्यांचा नेहमी एक ठाम विश्वास होता. ते नेहमी म्हणायचे, तरुणांची प्रज्वलित मने ही या जगातील सर्वात मोठी ताकद आहे. जागतिक आव्हानांवर मात करायची असेल तर युवा शक्तीला पर्याय नाही, हे त्यांनी अगदी ठणकावून सांगितलं. आणि ते फक्त बोलले नाहीत, तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते हेच जगत राहिले. 2015 मध्ये IIM शिलाँगमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतानाच त्यांनी जगाचा निरोप घेतला. खऱ्या अर्थाने एका शिक्षकासाठी यापेक्षा सार्थ निरोप कोणता असू शकतो? तर आज आपण काय पाहिलं? वर्तमानपत्र विकणाऱ्या एका छोट्याशा मुलापासून ते या महान देशाचं भविष्य घडवणाऱ्या राष्ट्रपतींपर्यंतचा हा प्रवास खरोखरच प्रत्येकाला अंतर्मुख करणारा आहे. परिस्थिती कितीही बिकट असली तर योग्य दृष्टिकोन आणि चिकाटी असेल तर आपण काहीही साध्य करू शकतो. आता हे सगळं विश्लेषण पाहिल्यानंतर जाता जाता मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. डॉक्टर कलामांचा हा थक्क करणारा प्रवास पाहता या जगाला अधिक सुंदर बनवण्यासाठी तुमचं स्वतःचं असं अद्वितीय योगदान काय असेल? या प्रश्नाचा नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. वेळ दिल्याबद्दल आणि शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.